मॅच दरम्यान पाहिलं, मात्र आता वेध लागले ते दुसऱ्या मॅचच्या ज्या ठिकाणी पोसरी विपक्ष खोनी एक अनहोनी असा खेळ या दोन संघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल। तर कॉम बॉक्स मध्ये इथे होईल फेरबदल। कॉम बॉक्स मध्ये येथील आमचे मित्र मराठीची मुलुक मैदानी तोप साहेबू भंडारी मॅम फ्रॉम ब्राह्मण करवले वेल असेल। ऐकूया एक सुमधुर संगीत डीडी डीजे। काल सुप सकाळ सर्व प्रेक्षकांचं आलेल्या स्वर्गीय लहू शेठ भामापाडी स्मृती चषकामध्ये सरचे स्वागत। तर खेळाडूंना शुभेच्छा असतील। खूप मोठा सामना आपल्या समोर येतोय, कारण आमच्या परिसरातील पोसरी संघ आहे, त्यांच्या समोर संघ खेळताना आपल्याला पाहिलं फक्त खोणी दोन्ही आसपास जवळजवळचे संघ आहेत। पहिला चेंडू यावेळेस मात्र बेल्स घेऊन गेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सफलता, पहिला झटका, करारा झटका असेल पोसरी संघाला। पहिला खूप मोठा धक्का गावदेवी पोसरी संघाला। गावदेवी पोसरी बनाब खोणी या दोन संघामध्ये लढत आहे, पहिल्या फेरीतील दुसरी लढत। हा चेंडू काय गोलंदाजी करतोय गोलंदाज, एक नामचित्त खेळाडू म्हणजे ज्या परिसरात जसं आमच्या भलंगड परिसरातनं ज्यांनी दुबई कतार गाजवली तो योगेश मात्रे आम्ही बघूया त्या पद्धतीचा त्याच्यानंतर लिस्टमध्ये नाव असेल ना एक मोठ्या खेळाडूचा, तर तो म्हणजेच हर्षद ठोंबरे। खऱ्या अर्थाने खोडी संघासाठी भरपूर योगदान दिले। संदीप ठोंबरे, अरुण ठोंबरे असतील यांनी भरपूर योगदान दिले आणि त्यांना 100% डेलिफेट दिली या खेळाडूने। हा चेंडू स्वेर दर्शवत आहेत पंच, यावेळेस मात्र पट्ट्या आखल्यात ना त्यांचं मात्र नो बॉल, फ्री हिट, धाव आली आहे अतिरिक्तच्या स्वरूपात। कसं का होईना मात्र इथं अकाउंट खुलं झालं पोसरी संघाचं। मोजक्या चेंडूंच्या खेळामध्ये तुम्हाला ती आक्रमक रवैया आपण बघितली देवाशिशवेच्या बॅटनं, काय फलंदाजी केली, विजय मिळाला नाही मात्र संघर्ष भरपूर केला। लेट उशिराने खेळतायत, स्टिकच्या बाहेर आहे, कैलास पाटील बाहेर येत आहेत। हा चेंडू खराब आहे, लगातारचे 2 खराब चेंडू भेटल्यात, फ्री हिट कंटिन्यू असेल। जोपर्यंत चेंडू फेकला जात नाही, चांगला चेंडू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फ्री हिट कंटिन्यू राहील। हर्षद कुठेतरी का होईना पहिले 2 चेंडू चांगले फेकलेले हर्षदने, त्याच्यानंतर 2 स्पेअर चेंडू फेकल्यात, म्हणजे धावाही आल्यात पोसरी संघाला ऑन स्ट्राईक। चांगला आहे ऑन साईडला ऑन द कॉर्पेट, अडीच लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या दरम्यान चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल आली आहे। धावपळ पुन्हा एकदा 1ने पुढे सरकेल प्रताप जाधव, ही आग आहे मात्र ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील पोसरी संघाला आणि 1 डाऊनसाठी खेळपट्टीवर येणारा खेळाडू नक्कीच घातकीच असं आपण बघू शकतो विराट कोहली। त्याचा उल्लेख काल सौरभने चांगले केले, कॅप्टन म्हणून तो बाबूशाने केले, कॅप्टन म्हणून तो लोकांना पसंत नाहीये प्रेक्षकांना, मात्र खेळाडू मोठा आहे। ह्यावेळेस मिस्टिक स्ट्रोक उशिराने येतात चेंडूवरती, पुन्हा एकदा फलंदाज थोडेसे पुढे सरकले होते। अपेक्षा भरपूर असतील या खेळाडू कडून पाठीराख यांना, खेळाडूंना जे हवंय 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, म्हणजे पहिला षटक पॉवर प्लेचा असतो, कमीत कमी 15 ते 17 धावा जमवायला हव्या आहेत, कारण समोर एक दिग्गज संघ, कारण हर्षदचा परिचय मी दिलाय तुम्हाला, एक मोठा खेळाडू आहे। ह्यावेळेस पाहायचा आहे पंचांचा निर्णय यावेळेस काय येणार। आउटसाइड ऑफ स्टंप, नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर होता चेंडू, चोरटी धाव म्हणजे अक्षरशः बेड्या घातल्यात गोलंदाजी करत असताना फलंदाजांना। 2 फलंदाज बादही केल्यात, चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत। पहिलं षटक पॉवर प्लेचं म्हणतात, या पहिल्या षटकात सुरुवात जर चांगली झाली ना तर शेवटही चांगली होतं। अंतिम चेंडू शिल्लक असेल हर्षदचं ओव्हर द विकेट पॅव्हिलियन यांकडून दरम्यातील चेंडू। यावेळेस पुन्हा बागपुट लावून घेण्याचा प्रयत्न केले आणि चेंडू मात्र शॉट थर्डमॅनला झाला, ती पण सिंगल आली आहे। षटक क्रमांक पहिला सफल षटकाची झाली आहे
चांगल्या षटकाची झाली आहे सांगता आणि षटका अखेरीस धावांचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 5. तोपर्यंत आपण जाऊया डीजे. खूप चांगल्या दोन आईच्या दोन वाजवा महाराजांचे आमचे शिवभक्त साथीच्या मळचक आणि खूप काही कमवलं, खूप काही कमवलं, नाव कमवलं आणि स्वाभिमान शिवभक्त रोशन रोशन पाटील शिवभक्त हा ही चरित्र आहे असं म्हटलं जातात. ओव्या खूप सुंदर असतात. पवित्राणाय साधुत्वम म्हणजे ते पवित्र आहे. महाराजांचं प्रत्येकाला अभिमान असतो. मी म्हणेन प्रत्येक माणसाला प्रत्येक खेळाडूंना एकच सांगेन ज्यावेळेस आपण टुर्नामेंट खेळायला जसे जमतो ना ती काळाची गरज आहे. धर्मासाठी एकत्र या. त्यावेळेस ती सिच्युएशन येईल. हो थोडीशी फॉर्मलिंग झाली होती मात्र गॅदर केले चेंडूला तरी देखील सिंगल म्हणजे इथनं आक्रमक रवैया उचलावा लागेल प्रताप. कारण बघितलं आपण मागील सामन्यामध्ये 62 धावा झाल्या होत्या आणि ते लक्ष पार करत असताना अंतिम षटकामध्ये गोलंदाजी भेदकता आठवण करून दिली. आणि भुवनेश्वर कुमारची डेटवर काय असतो ह्याचा परिचय गोलंदाजाचं नाव काय होतं मागील सामन्यातील शिरडून संघाचा हर्षद हा कोणी संघाचा आहे. गॅप मोठा आहे चेंडू थांबत नाहीये सीमारेषेच्या बाहेर पहिला आगाज केलाय यावेळेस प्रताप जाधवच्या बॅटनं चौकार. आविष्कार होता तो गोलंदाज. आविष्कार साळवी हा एक गोलंदाज भारतीय संघातील खेळाडू होता. आंतरराष्ट्रीय सामने त्याने खेळले. म्हटले प्रताप जाधवला जास्त वेळ शांत ठेवणं काय गोलंदाजी होतोय का अतिरिक्त उचली आहे. चेंडू मात्र एष्ट्यांमागे गेल्या आणखी एक्स्ट्रा बाउन्स होतो विसावतो एष्टी रक्षकाच्या हातात जाऊन. म्हणजेच क्वालिटी आहे गोलंदाजामध्ये. आमचे इंदुरकर खूप सुरेख म्हणतात आणि ते जे म्हणतायत ना ते खूप काही म्हणतात. हे म्हणतात ते कॉमेडी कीर्तन नाही आहे अभ्यास आहे त्यांचं. मी अभिमानाने सांगेन अभ्यास आहे त्यांचं. यावेळेस उशिराने खेळले आणि यावेळेस पायचीत पकडला गेलाय. यस यावेळेस मात्र फलंदाजाला व्हावं लागेल बाद पकडावं लागेल डगआउटचा रस्ता. हे गीत खूप छान आहे. इथनं एक सांगू असं वाटतो की इथे मनात काय घडतोय. फलंदाज बाद होतोय मात्र येणारा फलंदाज असेल मैदानावरती या श्रेणीचा सेनापती या संघाचा सर्वा प्रदीप पाटील बाळा या खेळाडूकडून अपेक्षा असतील पाठीराख यांना. जे पाठीराखे आपले येत आहेत ना त्यांच्या असतात अपेक्षा. मी भरपूर काही करेन संघासाठी. मी म्हणेन जर 100% करायचं असेल ना तर 50% जरी केला ना ते होऊ शकतं. मला सन्मान देताना चेंडूला शॉर्ट मिड विकेटला चेंडू येतोय स्वतः गोलंदाज फॉलो जातोय चेंडूपर्यंत उचलणार चेंडूला तोपर्यंत सिंगल. पहा मी अजून 2 षटके कारण ते बालाला ठाऊक आहे की येणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे गोलंदाज कसे असतील ते माहिती नाही. पण मी त्या षटकांना टार्गेट करेन तिथनं मी आक्रमक पवित्र आणि मैदानावरती असलेले दोन्ही खेळाडू इज व्हेरी डेंजरस. वैभव जरी बाजूला तर अक्षय आघाडीचा आहे. अक्षय स्ट्राईक आणलाय उडवलाय हेलिकॉप्टर ग्रेट 6 मॅग्निफिजन चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा.
पंढरी दादा कचरू पाटील तसेच आमचे हिरामन दादा हजारे यांचे या मंचावरती सहर्षे आम्ही स्वागत करतोय. शुभ सकाळ. तुमचं या मंचावरती येणं म्हणजे आमची शोभा नक्कीच वाढेल. आणि पहा ही आपली संस्कृती आहे. ज्या ज्या ठिकाणी मोठी स्पर्धा होतात तर मी सांगू शकेन रोशन पाटील आमच्यासोबत सौरभ देखील आहेत तर दोघांना सांगू शकेल की हीच आमच्या ग्रामपंचायतमधले एक लाडकी आणि प्रेक्षकांच्या मेजवानीची स्पर्धा असतो. म्हणजे स्वर्गीय लहुशेठ पाटील स्मृती चषक या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागतो. आणि इथनं कालच्या दिवसात काही संघांना एका धावेने देखील सामना गमवावं लागलं होतं आणि एका धावेने त्याचं ढिनेपेट दिलं. ते एका धावेने जिंकला पहिला सामना घेसर संघ आणि त्याच बरोबरीने ते एका धावेने त्यांनी क्वार्टर फायनल्समध्ये या स्पर्धेतनं काढतं पाऊल देखील त्यांना घ्यावं लागलं. हे खेळाचे ही रंगदेवतेचं बसूल आहे. तिला जे मंजूर असेल तेच घडेल. लखन लखन गोलंदाजी मार्क मध्ये ऑन स्ट्राईक. बाळा तिकडून भरपूर अपेक्षा आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडूंचा आपण विचार केला तर धाव फलकावरती 17 अंदाज तयार. माझ्यासाठी हा चेंडू अगदी समोर खेळतायत मात्र लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी पंबलिंग आणि यावेळेस मात्र चेंडू थांबत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर जातोय. नशिबाचा चौकार. काय सॉन्ग आहे. अपरंपार परंपरा त्यांची कुळशुद्ध म्हटलं तर प्रताप लिडिंग एज. यावेळेस मात्र बाळाला मैदान सोडावं लागेल. लागलेला हा सर्वात मोठा धक्का. बाला डगआउटला. डीजे भोसरी संघाचे देखील एक चांगले अष्टपैलू खेळाडू राम भोईर यांचे देखील या मंचावर मी सरचे स्वागत करतोय. स्पर्धा खूप चांगली आहे. खूप मोठा धक्का लागला. बाळा चेतन डोंगरे आणि प्रसाद कुंभारकर चिंचोळी इथे आलात आपण. या मंचावरती या आणि आमच्या या स्पर्धेची तुम्ही इथे उपस्थिती मोलात ची उपस्थिती दाखवली आहे वेळात वेळ काढून तर आपलं सरचे स्वागत असेल या मंचावरती. नक्कीच इथे नागेश पाटील यांच्याकडनं खेळाडूंना सुवर्ण संधी असतात. ग्रुप ग्रामपंचायत पोसरीचे माननीय सरपंच यांच्याकडनं खेळाडूंना तर कोणी डॅनी मात्रे यांच्याकडून देखील पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. हॅलो. तर नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं नुकताच आगमन झालं ते मात्र नागेश पाटील जे विद्यमान सरपंच आहेत पोसेचे तर दादांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. ऑटो कॉमेंट्री बॉक्स. डॅनी यांच्याकडून डॅनी म्हात्रे खोणी यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा उडव आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार फलंदाज आहे मात्र सोमनाथ. काय धून वाजवतात आमचे डीजे. खूप सुरेख आहेत. खूप सुरेख आहेत. आणि महाराजांच्या धून त्यांनी सकाळच्या सत्रात ज्या वेळेस रोशन समालोचन कक्षामध्ये ज्यावेळेस टर्नवरती येईल त्यावेळेस फक्त महाराजांच्याच धून वाजवतात कारण शिवभक्त आहे. हा मिस्टिक हे मिस्टिक आहे. जसं घडलं बाळाच्या बाजूनं तेच एक्झॅक्ट सोमनाथसाठी घडतंय आणि सोमनाथ देखील परतेल यावेळेस मात्र पॅव्हेलियन मध्ये. लक्ष्मण दादा पाटील यांचं शुभ आगमन. तसेच आमचे कुंभारली गावचे आमचे अगदी जवळचे परिचयाचे धर्मादादा पाटील यांचे इथे आम्ही या मंचावरती सहर्ष स्वागत करतोय. या मान्यवरांचे आपल्याला वरचर पाहायला भेटेल कारण स्पर्धेचं अंतिम दिवस आहे. सकाळचं सत्र आहे.
सकाळच्या सत्रात सामने चांगला चालू आहे मैदानावरती. राजेश येतोय नवीन फलंदाज, राजेश पितले ॲज डेफिनेटली ऑलराऊंडर. काळी आहे खेळपट्टीवर चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरनं जात आहेत खरे, मात्र चेंडू कॅरी करू शकले नाहीये, पकडू शकले नाही चेंडूला. मात्र इथे धावा थांबत नाही, 2 पूर्ण केल्यात, तिसरीचा प्रयत्न करतोय म्हणजे अक्षय स्ट्राईक आपल्याकडे एस नो वेट. आणि इथे काय घडतोय, राजेश पितलेला मात्र इथे विकेट बहाल करावी लागतो. लगातारचा हा दुसऱ्या चेंडूवरती धावबादच्या रूप प्रत्यक्ष व्यासपीठावरती ही थेट प्रक्षेपण देत आहेत. प्रेक्षक वर्गाला घरपेटी एन्जॉय करू शकतो आपण. स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक. डॅनी पाटील ग्रुप ग्रामपंचायत पोसरीचे माननीय सरपंच आहेत, त्यांच्याकडून 500 रुपये. महत्वाचे असेल धावा. फुल टॉस होता, संधी होती अक्षयला, मात्र लावून ऑन साईडला केले. डीप मध्ये क्षेत्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका पत्करलाय, डायरेक्ट हिट दिली जाणार यात काही शंका नाही. जी एक मात्र चित्र होतं मैदानावरती का ज्याच्या बॅटनं धावा येतील, हा मात्र फलंदाज अक्षय पाटील बाद होतोय धावबाच्या रूपात. आयोजकांकडून सूचना येतात, ज्या काय आपल्याला बक्षीस लावायचे आहेत ते पैसे इथे जमा करायचे आहेत आणि मग ते इथे पुकारले जातील. लक्ष असू द्या, असे आमचे पैसे आमचे गुणलेखकांकडे जमा करायचे. 3000 रुपयाचे पारितोषिक नक्कीच आहे. ठेव तुझ्याकडे खिशात ठेव. तर नक्कीच 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 नागेश पाटील यांच्याकडून जी प्रत्येक चौकार षटकाराचे 100 रुपये पारितोषिक आहे आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे आहे. आणि या क्षणी मी तर म्हणेन एकही कोणता मोठा फटका येत नाहीये, फलंदाज बाद होतो धावबादच्या रुपयात. लगातारचा दुसरा धक्का. सांघिक विचार केला तर फलंदाज आतापर्यंत 7व्या क्रमांकावर तर लिस्ट आली आहे, म्हणजेच निशिरिकम मधल्या क्रमांकाचे फलंदाज खेळतायत. गोलंदाज तयार सचिनसाठी, तिथली अगदी समोर खेळतायत, 3 समोर. क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका होता. हा तिसरी मात्र धावबादची हॅट्रिक नक्कीच झाली असती, मात्र या 2 धावा केल्या जातात कम्प्लीट. धावपळक सरकेल 2 ने पुढे. यावेळेस कशा का होईना मी एकच सांगेन, फलंदाज करतोय फलंदाज मैदानावरती. सचिन, तुझ्या बॅटनं धावा येणं योग्य आहेत. हे चौकार षटकाराने हे पैसे महत्वाचे नाहीत. 40 जर गाठली ना संघर्ष करू शकेल पोसरी संघ. 35 धावा लागल्या धावपळकावरती. हो, फटका मात्र पायचीत पकडला गेलाय. पंच हरेश यांचं बोट हवेत सरसवतोय, मात्र परतावं लागेल. जो फलंदाज ज्यांनी बेनिफिट दिली होती, 2 धावांचं योगदान का होईना तो दिला होता, तो फलंदाज होता इथे बाद. डीजे जी बस झाली ती चालली आहे थेट पनवेल. हॅलो, आवाज तुटतो का? हॅलो हॅलो, आवाज तुटतो मित्रा, कधी कधी आवाज तुटतो. गोलंदाज तयार, अंतिम षटकामध्ये गोलंदाज हेमंत तयार आहेत. ओ द विकेट.
अगदी समोर खेळतायत नो मॅन सॉरला, कदाचित दुसरी धाव बनू शकते इथे आणि ही दुसरी धाव इथे स्कोर्स बनली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न धोका पत्करेल आणि चौथी धाव बनू शकतो. मात्र इथे लक्ष नव्हतं. पहा आपण पुढे का जात असता, हे ग्रामीण क्रिकेटचं चुकीचं क्रिकेट याच म्हटलं ते उल्लेख होतो त्या ग्रामीण ह्या नावाचं. हा आपण आमच्या संघातही असे 2-3 खेळाडू आहेत, प्रत्येक संघात असतात. आपण ज्यावेळेस धाव कंप्लीट करतो ना, अगदी एष्ट्यांच्या 10-15 फूट पुढे जाऊ शकत नाहीये, कुठे मी स्पीड होतो. जशी झाली आहे ते आणखी एकदा होऊ शकतो, हे लक्षात असणं प्रत्येक खेळाडूंनी, फलंदाजांनी विशेषतः लक्षात ठेवणं गरजेचं असेल. म्हणूनच तयार पुन्हा एकदा हेमंत ओव्हर विकेट समोर केलं आहे. इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 2 3 4 5 6व्या टप्प्याने चेंडू पोहोचला होता तक्षपर्यंत. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि तिसऱ्या धावेसाठी विकेट बहाल करावे लागेल. फलंदाज होतोय धावपात, जो फलंदाज चांगला कृपा होईल पोसरी संघाच्या या खेळाडूची कृपा होईल संघावर जर ठोकला षटकार तर. 45 बघायला मिळेल. इथे पुलटास होता, इथे कदाचित दुसरी धाव बनेल. धोका तर आहे, अजून फलंदाज नो मॅन सॉर मध्ये आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का इथे, आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र हेमंत चुकी करत नाही. हा 5वा फलंदाज धावबाच्या रूपात बाद झाला आहे. सांघिक विचार केला तर आपण धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 6-7 फलंदाज बाद झाले आणि मात्र धावा झाल्या त्या 42 धावा. एक सन्मानजनक स्कोर मी म्हणेन इथे उभारलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जय गावदेवी पोसरी या संघानं, आणि लक्ष 43 धावांचा 42 झाल्या आणि 43 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष कशा पद्धतीने डिफेन्स करेल पोसरी संघ, की हा धावा हर्षद ठोंबरे अँड कंपनी या संघाचा सर्व आणि संघाची ताकद आणि परिचय त्यांनी दिलाय पहिल्या षटकात, तो पूर्ण करेल याचं आपण प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकूया मायक्रोफोन वरती. कोण येतोय? तू येतो. आमचे समवेत ज्याने कालचा दिवस अक्षरशः चांगल्या पद्धतीने आम्हाला समालोचन दिलं आणि भरपूर काही माहिती आहे क्रिकेट बद्दल. आमचा उगवता तारा आहे सौरभ पाटील ॲट फॉर्म दहीसर. तर ऐकूया आपण. मी इथे थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2021. साहेबू भंडारी यांचा आपण शब्दांचा भंडार पाहिला. सातत्याने काळे त्यांच्या माध्यमातून एक चांगलं योगदान या क्रिकेटच्या सुवर्ण मंचावरती पाहिलं. आपण स्पर्धा आजमावतायत स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2021. आजचा या स्पर्धेचा सौरभ दुसरा दिवस पाहतोय आणि या दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच क्रिकेट रसिक वर्ग इथे एन्जॉय करतायत. खेळाचा पहिला पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी हे गणित आहे आमचे मित्र, आमचे बंधू जितू गोंधळी वावंजी यांचं. तर इथे पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा इथे मात्र पार पडला जाईल. सन्माननीय अतिथीगण नागेशजी पाटील सरपंच पोसरी गावचे प्रथम नागरिक आपण या मंचावरती पाहू शकाल. तर या स्पर्धेचे रॉयल आयोजक, मूर्ती लहान आहे मात्र कीर्ती अतिशय महान, क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजणारे हे व्यक्तिमत्व बालचंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथीगण नागेशजी पाटील सरपंच पोसरी यांना इथे मात्र सन्मानित केलं जाते. आपल्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा इथे या स्पर्धेला एक चांगले योगदान, माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय अतिथीगण नागेशजी पाटील सरपंच पोसरी यांचं यथोचित मान सन्मान. त्यानंतरचे पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय श्री धर्माजी पाटील कुंभारली गावातील हे व्यक्तिमत्व. आपण या समोर सन्माननीय एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व धर्माजी पाटील कुंभारली ग्रामस्थ, आणि निश्चितच म्हटलं जातं ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन. पाच यांनी सत्कार घेण्यासाठी स्वतःची चप्पल त्यांनी खाली काढली.
वा क्या बात आहे, क्रिकेटला एक चांगले योगदान. त्यानंतर सन्माननीय श्री कुमार चेतन डोंगरे चिंचवली, आपण सुद्धा या. आमचे हे रॉयल व्यक्तिमत्व यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान. त्यानंतर कुमार प्रसादजी कुंभारकर यांना सुद्धा इथे मात्र सन्मानित केलं जाईल. कॉम्बॉक्स मध्ये इथे फेरबदल कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. दहिसर गावाचा एक गोड आवाज, व्हॉइस ऑफ रायगड, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणू शकतो आपण. त्यानंतर ठाण्याची एक मुलुक मैदानी तोप सौरभ पाटील दहिसर. थँक्यू सो मच रोशन पाटील. तर आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं व मान्यवरांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज शेवटचा दिवस आणि मेगा फायनल मात्र कालचा दिवस अक्षरशः गाजवला रोशन, ते काकडवाल ठेवणं. आणि आज मात्र कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सांगेल. स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2021 हे 22 पर्व आपण पाहतोय. आणि आई गावदेवी संघर्ष 11 नारायण व ग्रामस्थ नारायण यांच्या माध्यमातून ही माना सन्मानाची स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटली. तर इथे मात्र नेक्स्ट मॅच आमचे मित्र दुर्गेशजी पाटील यांच्या माध्यमातून संघ पॅक केलाय. जे गावदेवी त्रिमूर्ती नारायण विपक्ष पापडीचा पाडा, दोन्ही संघातील संघनायक आपण तात्काळ टॉस साठी या. चालू मॅच पोसरी विपक्ष खोनी या दोन संघांदरम्यान. षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल इथे शपलून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट चेंडूचा कुठलाही प्रकार संपर्क जुळला नाहीये आणि या बॉलवरती निर्धाव. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर दुसरा बॉल निर्धाव. तर जे खोनीचे डॅनी मात्र आहेत ना, त्यांच्याकडनं 3 चेंडू आणि 3 षटकारासाठी 3000 रुपयाचे पारितोषिक फलंदाजांसाठी. आणि आत्ताचा बॉल इथे मात्र ऑन साईडला मारायचा प्रयत्न जरूर केला. इथे बघा हिट झाला असता ना तर फलंदाज नक्कीच अपघात झाला असता. त्याचप्रमाणे जे पोस्तीचे जे सरपंच आहेत ना विद्यमान नागेशदादा पाटील, त्यांच्याकडनं षटकारासाठी प्रत्येकी विकेटसाठी 100 आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये ते नागेश पाटील जे पोस्तीचे विद्यमान सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून. आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगवले फलंदाजांना तर डॅनी मात्रे जे खोनीचे आहेत त्यांच्याकडनं 3000 रुपये. प्रसाद पाटील बोसी यांचं इथं आगमन झालंय, त्यांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आताचा बॉल शफल झालेत, चेंडू सरळ चाललाय या वेळेला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक या वेळेला स्टँड मध्ये दाखल झाला. षटकार साधावा. तर जे डॅनी मात्र आहेत ना त्यांच्याकडनं 3 चौकार आणि 3 षटकारासाठी 3000 रुपयाचे पारितोषिक हे फलंदाजांसाठी लाभलेलं आहे. तर या बॉलवरती शफल झाला अक्रॉस द लाईन, त्यानंतर स्ट्रोक क्षेत्र निवडलं. फाईन लेगचं काय फटका होता. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले. तिथे मात्र चेंडू त्या शफल बाहेर निघाले होते, मात्र त्या लाईन मध्ये चेंडू पाहायला भेटला आणि हा लाईन निर्धाव बॉल. धावपलकावरती धावा 7 धावा 7 धावा धावपलकावरती लागल्यात. ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटले जय गावदेवी खोनी आणि पोसरी ह्या 2 बलाढ्य संघांमध्ये. आताचा हा बॉल इथे बघा बॅटची एच विकेट कीपरने केलाय ज्याने इथे मात्र षटकारानंतर दिलं प्रत्युत्तर. फलंदाज राहुल दादा ठाकरे
इथे यांचं आगमन झालंय. दादांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. आज शेवटचा दिवस आहे. अतिथी प्रमुख पाहुण्यांचं, प्रमुख अतिथ्यांचं या स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकमध्ये आज मात्र गर्दीच पाहायला भेटेल, कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि ज्यांच्या स्वप्नाने साकारलेली ही स्पर्धा वर्ष 5वे स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक मात्र यावेळेला ही नारांची स्पर्धा पाहू शकेल आणि ज्यांच्या वडिलांच्या नावाने ही स्पर्धा बालचंददादा पाटील त्यांचे बंधू इथे मात्र या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. आणि हा शेवटचा आजचा दिवस आणि हा फायनल डे. षटक क्रमांक दुसरा वैभवचा वापर या दुसऱ्या षटकामध्ये. आताचा हा बॉल इथे मात्र लाहीन खराबा पंचांच्या समांतर धावडेला वांतर एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा. आठ धावा. आताचा हा बॉल ऐकला झाला ही ते मात्र एक धाव पूर्ण. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. पंचांचा इशारा बॅट कट. धावपलकावरती धावा जर पाहिल्या गेल्या ना तर 9 धावा धावपलकावरती लागल्यात या मॅच मध्ये. 43 लक्ष पार करायचं कोणी टीमला. हाताचा हा बॉल इथे विकेट किपर झाले थोडी चुकी केली याचा रूपांतर इथे थ्रो. बघा काय गरज होती का, तिथे एक धाव होती ना तिथे 2 धावा. आणि पंचांचा इशारा इट इज अ वाईट 2+1 अशा या आल्यात या 3 धावा. तिथे एक धाव सुद्धा झाली नसती तर विकेट किपरनं जर कॅरी केला असता ना चेंडू तर सौरभ तर कुठेतरी एक धाव झाली नसती या मैदानावरती. तर या 3 धावा, या 3 धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा 12 धावा. इथे बघा 43 लक्ष आव्हान छोटे आहे, मात्र हे मोठं करण्यामध्ये गोलंदाजी ते चांगली करावी लागेल या मैदानावरती. वैभवला षटकातील पुढचा बॉल. आत्ताचा हा बॉल सुरेख आहे. आत्ताचा बॉल बघा गुड लाईन फूड वरनं टिकअप झाला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आता आला हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडून धावपलकावरती धावा फक्त आणि फक्त 12 धावा. या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र रिधम मध्ये थोडी अडचण आली. तर नेक्स्ट मॅच पहिल्या दिवसातील या दुसऱ्या दिवसातील सॉरी पहिल्या फेरीतील तिसरी मॅच जयगाव देवी नारेन टीमचा संघनायक आणि पापडीचा बाडा या 2 संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यात या. आताचा हा बॉल इथे गतीमध्ये परिवर्तन. इथे गतीमध्ये परिवर्तन अधिक खेळले बॅट आधी आली बॅट्समनची आणि हा आलाय निर्धाव. तर नारायण संघाचा संघनायक आलेला आहे. तर पापडीचे पाडा संघाच्या संघनायकाला जर आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल ना तर आपण या नाणेफेकी करण्यासाठी पापडीचा पाडा संघाच्या संघनायकाला हा कॉल असेल. शेवटचा कॉल आहे आपण. आताचा बॉल ऐकला लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक 22च्या स्वरूपात एक धाव एका धावीच्या मदतीनं धावपलकावरती धावा 13 धावा. धावपलकावरती धावा 13 धावा. षटकातील पुढचा बॉल. जयसाठी उडवला हा चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिन विकेटचा क्षेत्ररक्षण कोणती चुकी करणार नाहीये. आता मात्र लागणारा हा मैदानावरती तिसरा धक्का जयगाव देवी खोनी टीमला.
लावून घ्या. या षटकातील शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजून. तेरा धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल वैभवचा. तर शेवटचा फोकार असेल पापडीच्या बाळा टीमला. आपण नाणेफेकी करण्यासाठी या नारायण टीमचा संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे. हा फटका इथे मात्र काय फटका लगावलाय. क्षेत्ररक्षणाला चकमा देऊन चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार 4. त्याच्यानंतर विकेट विकेट घेतल्यानंतर ना इथे मात्र कॉन्फिडन्स येतो गोलंदाजाला. आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना आपल्या या मैदानावरती लेफ्ट हँड राऊंड विकेट. फ्रंटफूट लावून पुढे सरकलाय. चेंडू सरळ लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच एकच धाव एका धावेच्या मदतीनं
धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 19. तर पापडीचा पाडा संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल. आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचा शेवटचा पुकार आहे आपल्याला. एकोणावीस धावा धावफलकावरती. बघा या आपण पापडीचा पाडा टीमचा संघनायक नाणेफेकी करण्यासाठी हाताचा हा बॉल शफलून मारायचा प्रयत्न. इथे रनआउटचा धोका कॅरी केला नाहीये व्यवस्थित गोलंदाजाने आणि या बॉल वरती एक धाव एका धावेच्या मदतीनं 20 धावा धावफलकावरती. लेग बायच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 22 धावा. 43 धावेचं लक्ष होतं धावफलकावरती धावा 22. अर्धा पल्ला पार झालाय अजूनही मात्र आताचा बॉल हवेमध्ये इथे मात्र झेलला व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही. दुसरी धाव इथे धोक्यात असू शकेल का फलंदाज बाद. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या मात्र संकेत मात्र आलाय नाणेफेक करण्यासाठी पापडीचा पाडा संघाचा संघनायक एक अष्टपैलू क्रिकेटर जय महाराष्ट्र पापडीचा पाडा टीमचा संकेत आला इथे नाणेफेक करण्यासाठी. भारत पाटीलला विनंती करतोय की आपण या नाणेफेक इथे यॉर्करला हिंसा यष्टा खोदून काढला उखळल्या जात आहेत आणि षटक क्रमांक संपलं 3रं आणि 3 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 21 धावा. विलंब करू नका आपण. येणार आहे 6 चेंडू करावा लागतील 22. 6 बॉल 22. कोण ही मॅच जिंकेल्या मैदानावरती आज 6 चेंडू 22 गज आहे अजूनही सामना संपलेला नाहीये. कोण जिंकेल आता कालवेलचा गोल. आताचा हा बॉल इथे लाईन करा पंचांचा इशारा इथेच वाईट. एकदा एका धावेच्या मदतीनं आताचा हा बॉल सुरेख. आताचा बॉल आलाय निर्धाव. आताचा बॉल सुरेख. आताचा चेंडू सरळ झाला. या वेळेला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा.
23 धावा धावफलकावरती. येणारे 4 बॉल आणि गरज असेल 20 धावेची. 4 चेंडू 20 ची गरज आहे. 4 चेंडू 20 धावेची गरज. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे. 20 धावा कराव्याच लागतील 4 बॉल वरती. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल सुरेख आहे. आताचा बॉल पडल्यानंतर इथे मात्र खाली. ही मॅच बघतो ना उपचारिताच बाकी आहे. कारण की काय गोलंदाजी केली. 43 धावेचं वान होतं. कमी धावसंख्या उभारल्या. त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं. इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाजानं. आताचा बॉल उडपला. इथे मात्र विकेट किपर कॉल दिला नव्हता. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं मात्र झेलला जज केलं आणि फलंदाज झालाय बाद. मी विनंती करतो पाहुणे आमचे नागेशजी पाटील सरपंच पोसरी यांच्या शुभ हस्ते टॉसचा कार्यक्रम. एका बाजूला पाहायला मिळेल जय महाराष्ट्र पापडीचा पाडा. त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळेल जय गावदेवी त्रिमूर्ती 11 नाहरेन. या दोन संघांदरम्यान हा टॉसचा कार्यक्रम. टॉस का बॉस कोण ठरेल. एका बाजूला नाहरेन दुसऱ्या बाजूला आहे पापडीचा पाडा. तर इथे मात्र टॉस जिंकतोय नारायण संघ. वेळ नसेल आपण जाऊया थेट मैदानामध्ये. 23 धावा धावफलकावरती. एका बॉल आणि एका बॉल मध्ये कराव्या लागतील 20. ही मॅच इथे मात्र जिंकण्याच्या दिशेवरती एक पाऊल दूर असेल पोसरी टीम. पुढची मॅच आपल्याला एक रंगतदार बिग फाईट मॅच पाहायला भेटेल. जय महाराष्ट्र पापडीचा वाडा संकेतचा संघ. दुसऱ्या बाजूला जय गावदेवी नारायण टीम भारत पाटीलचा संघ. हाताचा बॉल इथे मात्र काय फेकला होता आणि ही मॅच जिंकलीये या मैदानावरती या पोसरी टीमनं. तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. हडलक टीम जय गावदेवी खोनी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.